आज तुला मी शिवणकाम करूच देणार नाही असं रामने काहीतरी ठरवलं आणि चेअर घेऊन डायरेक्टली माझ्यापाशी येऊनच बसला. त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये मी मस्त अशी पनीरची भाजी बनवली होती. पनीरसुद्धा मी घरगुती दुधापासूनच बनवलं होतं आणि त्यात मी माझा सिक्रेट मसाला वापरला होता, त्यामुळे भाजीची चव तर एक नंबर आली होती. तर तो सिक्रेट मसाला कोणता हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल त्यासाठी तुम्हाला आपला मोठा व्लॉग पाहावा लागेल, त्यामध्ये तुम्हाला समजेल. चपात्या आज मी बनवत होते भाजीसोबत आणि इतक्या छान सुंदर चपात्या होत होत्या की नेक्स्ट टाईम मी कधी बनवलं असं मला झालं होतं. सुरुवातीला तर मला वाटलं की माझ्या हाताची कमाल म्हणूनच चपात्या एवढ्या छान होत आहे. नंतर लक्षात आलं की तवा नवीन आहे त्यामुळे चपात्या फुगतही आहेत आणि सुंदरसुद्धा दिसत होत्या. संध्याकाळच्या जेवणामध्ये आज मी मसाले भात आणि त्यासोबत काही प्रमाणात शेव आणि लोणचं सोबत घेतलं होतं. गुरुवार आला की आम्ही नेहमीच देवाच्या दर्शनासाठी जात असतो आणि आता खूप दिवसानंतर गेलो होतो, म्हणून रामने सुद्धा खूप जास्त एन्जॉय केलं. तिथे इकडे तिकडे फिरला आणि नंतर घरी आलो. संध्याकाळच्या जेवणामध्ये मी बनवली होती आळूवडी. तुम्हाला आळूवडी आवडते का हे मला कमेंट करून